तर नागपुरातील राजभवनातील हे व्यासपीठ आपण पाहतो। या ठिकाणीच 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। व्यासपीठावर सर्व आसन व्यवस्था पूर्ण झाली आहे। तुम्ही लावून ठेवली नाही, अपेक्षा मागच्या वेळेस पण अपेक्षा नसताना आम्हाला जी संधी मिळाली, शेवटी खातं हे कुठलंही असेल, आदरणीय फडणवीस साहेबांना जे योग्य वाटेल ते, फडणवीस साहेबांनी जे केंद्राचे पक्षश्रेष्ठी आहेत, प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना जे योग्य वाटेल ते, जे काही विभाग मिळेल ते चांगलं काम करायचा प्रयत्न करू। शेवटी काम महाराष्ट्र जनतेसाठी करायचं आहे। कुठलीही संधी मिळाली त्याचं सोनं आपण करू। काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। अत्यंत समर्पक असं हे मंत्रिमंडळ असणार आहे। विभागवार समतोल राखण्यात आलेला आहे। जातीय समीकरण जपण्यात आलेली आहे। नाही, हे अतिशय उत्कृष्ट नियोजन माझ्या मते तिन्ही पक्षाच्या नेतृत्वांनी केलं। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विभागीय समतोल, वयाचा, युवक, अनुभवी असं सगळं एकत्रितपणे आणि प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला यामध्ये न्याय मिळाला असं मला वाटतं। आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्याला ग्राउंड लेवलवर सगळ्या योजनेची अंमलबजावणी करताना पाहायला मिळेल। तुमचे वडील राधाकृष्ण विखे पाटीलजी पुन्हा शपथ घेत आहेत। एक मुलगा म्हणून काय भावना आहे आज परिवार म्हणून? नाही, अतिशय आनंद असतो। शेवटी संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो आणि हा संघर्ष आमच्या वाटेला फार मोठ्या प्रमाणात येत गेला आजपर्यंत। पण सगळ्यात सिनियर आमदार म्हणून विधानसभेचे या मंत्रिमंडळामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आता 8व्यांदा विधानसभेची संधी मिळाली। जवळपास माझ्या मते 5व्यांदा शपथ ते घेत आहेत। तर एक वेगळा आनंद आहे। अनेक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून राजीनामा देण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा त्यांनी दिलाय। तर नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत, मात्र मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे ते नाराज आहेत आणि आता मंत्रिपद न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून राजीनामा देण्यात आला आहे। शिवसेना उपनेते आणि